ठाणे पोलीस गुन्हे शाखेकडून धडक कारवाई करण्यात आली आहे। मोक्का गुन्ह्यातील इराणी आरोपीला अटक करण्यात आली आहे। या आरोपीकडून 20 चेन स्नॅचिंग गुन्हे उघड करण्यात आले। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढत्या जबरी चेन स्नॅचिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे। गुन्हे शाखा ठाणे शहर अंतर्गत घटक 2 भिवंडी पथकाने मोक्का गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या इराणी आरोपीला अटक करून तब्बल 20 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणले आहेत। नारपोली पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक 1027/2025 भानिया संह कलम 309/4/3/5 या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 2 भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बी पाटील व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला होता। या तपासादरम्यान आरोपी अब्बास उर्फ बड्डा युनुस सय्यद याचे नाव निष्पन्न झाले। त्यानुसार पोलिसांनी कर्नाटक राज्यातील बीदर येथून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले। पोलिसी तपासात आरोपीने आपल्या साथीदारासह भिवंडी, मुंब्रा, ठाणे, उल्हासनगर व अंबरनाथ या शहरांमध्ये एकूण 20 चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। आरोपीकडून एकूण 232.5 ग्राम वजनाचे अंदाजे 30,22,500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले। अटक आरोपी अब्बास उर्फ बड्डा युनुस सय्यद याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी खडकपाडा पोलीस ठाण्यात चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत। सध्या त्याच्याकडून अधिक तपास सुरू आहे। ही उल्लेखनीय कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे डॉक्टर पंजाबराव उगले, पोलीस उप-आयुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी, मिथुन भोईर, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बी पाटील, रामचंद्र जाधव, राजेश शिंदे तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधाकर चौधरी व पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। न्यूज ब्युरो रिपोर्ट, ठाणे। नारपोली पोलीस ठाणे येथे सोनसाखळी चोरी चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल झाला। या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 2चे पोलीस निरीक्षक बी.एस. सोनवणे आणि त्यांची टीम ACP शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत होती। त्यामध्ये अब्बास उर्फ बड्डा युनुस सय्यद राहणार आंबिवली, कल्याण, ठाणे हा आरोपी निष्पन्न झाला। त्याला PSI पाटील गुन्हे शाखा घटक 2 आणि त्यांच्या टीमने बिदर, कर्नाटक येथून ताब्यात घेतलं। त्याच्याकडून एकूण 20 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले आहेत। त्यामध्ये 232 ग्रॅम सोनं त्याची किंमत अंदाजे 30 लाख इतकी आहे। सोनं जप्त करण्यात आलेलं आहे। सदर आरोपीला आज भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यामध्ये रिमांडमध्ये घेतलेलं आहे। त्याला मान्य न्यायालयामध्ये आम्ही हजर करून पुढील रिमांड घेणार आहोत। सर, कशी होती त्याची मोडस? हा आरोपी खडकपाडा पोलीस स्टेशन येथे दाखल होता मोक्याचा गुन्हा। त्या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये ह्या आरोपीने आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर हल्ला केला होता। त्या अनुषंगाने मोक्का दाखल होता। या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये तो फरार होता 2023 पासून। त्यानंतर देखील त्याने ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे चेन स्नॅचिंगचे गुन्हे केले होते आणि त्याच्यावर यापूर्वी देखील काही चेन स्नॅचिंगचे देखील गुन्हे दाखल आहेत। सर, यामध्ये अजून काही आरोपी ताब्यात येण्याची पनिशमेंट होतील का येत्या काळात, आणि कशाप्रकारे तपास सुरू आणि कशाप्रकारे जे आहे ही चोरी करायचं, म्हणजे बाईकवरनं केली जायची, घरातनं घरफोडी करून केली जायची? अब्बास उर्फ बड्डा युनुस सय्यद याच्यासोबत अजून काही साथीदार असण्याची शक्यता तपासामध्ये निष्पन्न झालेली आहे। त्याचबरोबर त्यानं सोनसाखळी चोरी करण्याची असण्याच्या गुन्ह्यामध्ये ते सोनं चोरलेलं आहे, ते कुठल्या ज्वेलर्सला विकलेलं आहे किंवा अजून पण त्याचे साथीदार या गुन्ह्यामध्ये सामील आहेत का, त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक 2चं पथक अधिक तपास करत आहे।